मुद्दा निवडला, परंतु त्या अगोदर महत्त्वाचा मुद्दा सांगून जाईन मी तुम्हाला, ऐका. या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये अनेक थोर संत होऊन गेले दादा. त्यामध्ये प्रेमाची मूर्ती नामदेवराय, ज्ञानाचं भंडार म्हणजे ज्ञानोबाराय, शांतीचे सागर म्हणजे नाथ बाबा, ज्यांच्या हाडातून विठ्ठल विठ्ठल असा आवाज येत होता असे श्री संत चोखोबाराय, ज्यांनी ज्ञानाच्या दोरीनं भगवंताला धरलं आणि हृदयामध्ये साठवलं अशा श्री संत जनाबाई, असे सर्व संत या भूमीमध्ये होऊन गेले. मग संत श्रेष्ठ बहिणाबाई या महिला संतांनी या सर्व संतांचं एकत्रीकरण केलं आणि वारकरी संप्रदायाची इमारत उभी केली. ज्ञानदेव रचिला पाया उभारिले देवालया, नामतयाचा किंकर जेने केला हा विस्तार. जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत. आता पुढचा अभंग राहू द्या, इथपर्यंत घ्या. जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत. ऐका ऐका, या वारकरी संप्रदायाला भक्कम आधार देण्याचं काम जर कुणी केलं असेल ना दादा, तर ते माझ्या नाथ बाबांनी केलं. महाराज, अहो एखाद्याचा आधार होणं एवढी सोपी गोष्ट आहे का हो? नाही. मला सांगा, घराची मजबूती, घर डगमगणार नाही, हे कशाच्या आधारावर आहे? पुरुष मंडळ, कशाच्या आधारावर आहे? खांबाच्या आधारावर आहे. मग तो खांब अतिशय महत्वाचा आहे. मग वारकरी संप्रदायामध्ये या संप्रदायाचा खांब हे नाथ बाबा होते. अनेक ग्रंथ संपदा नाथांनी जगाला दिली. ज्ञानेश्वरीचं शुद्धीकरण दिलं, शुद्धीकरण केलं, एकनाथी भागवताची रचना केली, कूट अभंगाची रचना केली, भारुडाची रचना केली. आता कूट अभंग जर सांगायचं झालं, एवढं अवघड तत्वज्ञान जगाला दिलं. माया म्हणजे काय, ब्रह्म म्हणजे काय, जीव म्हणजे काय. आता माया ब्रह्म जीव हे आपल्याला सहज कळत नाही, ते आपल्या डोक्यावरून जातं. मग त्याकरता भारुडाची रचना केली दादा. एवढे सुंदर भारुड नाथांनी रचले, एवढे सुंदर भारुड रचले की कितीही आडाण्यातील आडाणी व्यक्ती असू द्या, नाथांचे भारुड ऐकले की तो सुद्धा डोलायला लागणार. हा कशाचा परिणाम? तर नाथरायांच्या भारुडाचा परिणाम आहे. एवढे सुंदर भारुड त्यांचे होते. एडका मदना एडका मदना तो केवळ पंचानना, एडका मदना केवळ पंचानना. मला येडीवणी
त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळी वाजवा. अतिशय सुंदर भारुड ताईंनी सांगितले. तर मी सांगत होते तुम्हाला, अतिशय सुंदर भारुडाची रचना माझ्या नाथरायांनी केली. महाराज, अहो एखादा व्यक्ती म्हणत असेल, ताई माझ्या चेहऱ्यावर कधी हसूच येत नाही, माझ्या चेहऱ्यावर प्रसन्नताच येत नाही, आम्ही कसे आहोत? भक्त इसे जाना जे देही उदास, किंवा फोडी येली गोरी तैसी दिसे तोंडावरी. कळलं ना तुम्हाला पुरुष मंडळ? कळते ना माझं बोलणं? कशी अवस्था आहे आमची? सदा न कदा तोंडावर 12च वाजलेली आहेत. मग सांगायचं मला, असं जरी असेल तरी त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर देखील हसू येईल, प्रसन्नता येईल. हा कशाचा परिणाम? तर भारुडाचा परिणाम आहे. मग अशी सुंदर भारुडाची रचना नाथांनी केली. त्या नाथांचा अभंग आपण सेवेकरता निवडला. मग त्या नाथरायांचा अधिकार काय होता, त्यांचं सामर्थ्य काय होतं? तर त्यांच्या जीवनाचा विचार जर केला तर त्यांच्या जीवनामध्ये त्रिवेणी संगम आपल्याला पाहायला मिळतो. क्रमांक पहिला, नाथ बाबा शांत आहेत, नाथ बाबा श्रीमंत आहेत, आणि नाथ बाबा हे एक संत आहेत. शांतता जर बघितली ना महाराज, अगाध शांतता त्यांच्याकडे होती की जगाच्या पाठीवर एवढी अगाध शांतता कुणाकडेच नव्हती. एवढी शांतता नाथांकडे होती. एक प्रसंग मी त्यांच्या जीवनातला तुमच्या समोर सांगून जाईन, ऐका. गावातील काही कर्मठ लोकांनी ठरवलं की काही करून नाथांची शांतता भंग करायची. तेव्हा एका यवनानं पहिला विडा उचलला, म्हणे मी नाथांची शांतता भंग करेन. आणि ज्या वाटेनं माझे नाथ बाबा स्नाना करता जायचे, त्या वाटेमध्ये एक चिंचेचं झाड होतं दादा. त्या चिंचेच्या झाडावरती तो यवन जाऊन बसला. नाथराय स्नाना करता आले, स्नान केलं, आणि परत येत असताना तो यवन नाथांच्या अंगावर थुंकला. पण काय शांतता होती, वर बघितलं सुद्धा नाही की अंगावर कोण थुंकत आहे. परत गोदावरीमध्ये गेले, परत स्नान केलं आणि परत आले, पण तो यवन परत अंगावर थुंकला. असं एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा नाही, तर 108 वेळा यवन नाथांच्या अंगावर थुंकला. पण नाथराय त्या यवनाला शब्दाने सुद्धा बोलले नाही. शेवटी त्याला स्वतःची लाज वाटली आणि तो नाथांच्या चरणावरती पडला. महाराज, यवनांगावरी काला प्रसाद देवाने मुक्त केला, प्रसाद देवाने मुक्त केला, प्रसाद देवाने मुक्त केला. यवनांगावरी चिंतला, प्रसाद देवाने मुक्त केला, प्रसाद देवाने मुक्त केला, प्रसाद देवाने तो व्यक्ती नाथांच्या चरणावरती पडला. महाराज, मला क्षमा करा, मला माफ करा. तेव्हा नाथरायांनी मोठ्या अंतकरणानं त्याला माफ केलं. नव्हे तर बाबा, तुझं थुंकू थुंकू तुझं तोंड दुखत असेल, हा घे प्रसाद, असं म्हणून प्रसाद सुद्धा दिला. मग एवढी शांतता ज्यांच्याकडे होती ते नाथ बाबा होते. आणि श्रीमंती जर पाहिली ना, महिला मंडळ एवढी श्रीमंती होती की त्यांच्या देव्हाऱ्यातल्या देवांना रोज पुरणपोळीचा नैवेद्य होता. आपण पुरणपोळीचा नैवेद्य देवाला दाखवतो का रोज? महिला मंडळ, मागे बसलेल्या महिला मंडळ, आवाज येतोय माझा? दाखवता का तुम्ही? तुमच्या गळ्याची शपथ घेऊन सांगा, दाखवता का? नाही महाराज, आपण पुरणपोळीचा नैवेद्य दाखवत नाही. पुरणपोळीचा काय साधा नैवेद्य सुद्धा आपण रोज दाखवत नाही, कधी फक्त सणाला दाखवतो. बरं, नैवेद्य बाजूला ठेवा, आपण रोज देवाला आंघोळ घालतो का? आंघोळ सुद्धा घालत नाही हो. एक प्रसंग मी तुम्हाला सांगून जाईन बघा. असंच एकदा एक मावशी माझ्याकडे आली, म्हणे ताई कशात तुम्ही? म्हटलं मावशी तुमची कृपा आहे, बरी आहे मी. म्हटलं मावशी तुमचं काय चाललंय? असं म्हटल्याच्या नंतर मावशीने जे बोलण्याचा दणका सुरू केला. मावशी म्हटली ताई ऐका ना ताई, अहो काय सांगू तुम्हाला, 4 दिवस झाले पोटामध्ये अन्नाचा कण नाही, डोक्याला तेल नाही, पायामध्ये वाहन नाही, नुसती कुत्र्यासारखी ओढोड 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 चालली हो. आता मला वाटलं एवढी ओढोड चालली म्हटल्याच्या नंतर या बाईचा खूप मोठा व्यवसाय असेल. म्हटलं मावशी कोणता व्यवसाय आहे तुमचा? तेव्हा मावशीने सांगितलं काय नाही ताई, कांदे घ्यायचे, बाजारामध्ये जायचं,
आणि कांदे विकायचे, एवढाच व्यवसाय आहे. पण सांगू तुम्हाला ताई, ऐका ना ताई, अहो एवढी माझ्या जीवाची ताणाताण आहे की गेले 8 दिवस झाले माझी आणि आंघोळीची गाठ नाही. किती दिवस झाले? 2 दिवस झाले का? 4 दिवस झाले का? 8 दिवस झाले. मग आता मला सांगा, जे लोक स्वतः 8-8 दिवस आंघोळ करत नाहीत ते देवाला काय आंघोळ घालणार हो? आणि जे देवाला आंघोळ घालत नाहीत ते रोज नैवेद्य कुठून दाखवणार? मग आपल्याच्याने शक्य नाही. पण नाथ बाबा रोज देवाला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवत होते. किमान 10 वारकरी तरी त्यांच्या घरामध्ये जेवत होते, एवढी श्रीमंती होती. बरं, याही पुढे जाऊन सांगेन, नाथरायांच्या पत्नी गिरजा काकू ह्या त्या काळामध्ये 36,000ची पैठणी रोज वापरत होत्या. किती हजाराची? 36,000ची. आता आपण लग्नामध्ये सुद्धा 36,000ची पैठणी घेत नाही. घेतो का? महिला मंडळ घेतो का? नाही घेत. किमान 10,000ची आपण घेऊ, 12,000ची घेऊ, परंतु 36,000ची पैठणी आपण घेत नाही. परंतु त्या काळामध्ये गिरजा काकू रोज 36,000ची पैठणी वापरत होत्या. बरं, थोडंसं आणखी पुढे जाऊन सांगते बघा. एकदा 4 चोर नाथरायांच्या वाड्यामध्ये चोरी करण्याकरता आले. 4ही चोरांनी मोठमोठे सोन्याचे गाठोडे बांधले. प्रत्येकानं प्रत्येकाच्या डोक्यावर गाठोडं उचलून दिलं. पण आता एका चोराला काही केलं, गाठोडं उचले ना. मग त्या गोंधळामध्ये नाथांना जाग आली. नाथांनी चोरांना पाहिलं, चोरांनी नाथांना पाहिलं आणि चोर घाबरले. अरे आता आपलं काही खरं नाही. चोर अतिशय घाबरले आणि पळायला लागले. तेव्हा नाथांनी आवाज दिला, अरे थांबा, पळू नका, घाबरू नका, मी ते सोन्याचं गाठोडं तुमच्या डोक्यावर उचलून देतो. असं म्हणून स्वतः चोरापर्यंत गेले. ते सोन्याने भरलेलं गाठोडं स्वतःच्या हातानं चोराच्या डोक्यावरती उचलून दिलं. एवढी श्रीमंती नाथांकडे होती. विढाल विढाल. आता शांतता पाहिली, श्रीमंती पाहिली आणि संतत्वाचा जर विचार केला ना दादा, आता संत कुणाला म्हणायचं? सर्वात प्रथम संताची व्याख्या तरी काय आहे? कारण आता आपण साधू कुणाला म्हणतो हो? हातभर ढेरी, ईदभर दाढी, तिजभर मिशा, त्याला आपण साधू म्हणतो. पण संत म्हणायचं कुणाला? साधू म्हणायचं कुणाला? जे कारंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू जे कारंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू देव तेथे गाना. दया करणे जे पुत्रासी, तोची जे कारंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू देव तेथे गाना. महाराज, या कलियुगामध्ये खरा साधू ओळखणं कठीण आहे हो. खरा महाराज ओळखणं कठीण आहे. आता महाराज व्हायला काही पैसे लागतात का? नाही. कपाळावर चंदनाचा टिळा लावला, गळ्यात तुळशीची माळ घातली, अंगावरती पांढरे शुभ्र कपडे घातले, झाला महाराज. महाराज व्हायला काही लागतं का? पुरुष मंडळ काही सुद्धा लागत नाही. पण तो वरून दिसायला जरी महाराज असला आणि त्याचं अंतःकरण शुद्ध नसेल, त्याला महाराज म्हणता येणार नाही. मग साधू ओळखणं कठीण आहे, महाराज ओळखणं कठीण आहे, पण संत ओळखणं कठीण नाही हो. कुणाला म्हणायचं संत? तेजी संत, तेजी संत हो, तेजी संत, तेजी संत.
तेची संत ज्यांचा हित विठ्ठले किंवा गोविंद गोविंद मना लागलिया छंद गोविंद गोविंद अतिशय सुंदर प्रमाण दिलं ताईंनी. गोविंद गोविंद मना लागली छंद की सतत ज्यांचं नामस्मरण सुरू आहे त्यांना म्हणावं संत. महाराज संतांबद्दल जर बोलायचं झालं तर संत हे आपल्यावर उपकार करतात. संतांचे आपल्यावरती खूप उपकार आहेत. कारण हा जो वारकरी संप्रदाय एवढा बहरलेला फुललेला दिसतो, खऱ्या अर्थानं संतांचे उपकार आहेत. नव्हे नव्हे संताचा सर्वात मोठा उपकार मी तुम्हाला सांगून जाईन. संत जर नसते तर संस्कृती टिकली नसती. संत जर नसते तर संस्कृती टिकली नसती. आणि संस्कृती टिकली नसती तर संस्कार राहिले नसते. आणि संस्कारच राहिले नसते तर मुले बिघडली असती. त्या बिघडलेल्या मुलानं पूर्ण संपत्तीचा नाश केला असता. मग आता रात्रंदिवस कावड कष्ट करून कमवलेली संपत्ती अशी नाश होताना पाहिल्याच्या नंतर आपला संताप झाला असता. आणि संतापानं मेल्यामुळं आपण सैतान झालो असतो दादा. मग एवढा मोठा अनर्थ टळतोय कुणामुळे? संतामुळे. संत आहेत, संस्कृती आहे, संस्कृती आहे, संस्कार आहेत, संस्कार आहेत, मुले चांगली आहेत, मुली चांगली आहेत, म्हणून संपत्ती देखील व्यवस्थित आहे. आणि संपत्ती व्यवस्थित आहे म्हणून आपण सुद्धा व्यवस्थित आहोत. मग एवढे संतांचे उपकार आहेत. नव्हे नव्हे तर जगानं किती जरी त्रास दिला, जगानं किती जरी त्रास दिला तरी संत जगावर उपकारच करतात. यावर एक उदाहरण मी तुम्हाला सांगून जाईन. भजन करा विठ्ठल विठ्ठल. माऊलींच्या जीवनातला अगदी हृदयाला पिळून काढणारा एक प्रसंग आहे, ऐका. महाराज माय बापा विना पोरकी झालेली 4 भावंड एखाद्या वेळेला जर माय लेकराला घरी ठेवून बाजाराला गेली तर ते लेकरू पोरकं झाल्यासारखं दिसतं हो. मग ज्याचे कायमचे मायबाप निघून गेले असतील त्याची काय अवस्था असेल दादा. त्यामध्ये समाजाने केलेला हा छळ प्रत्येक जण या 4 भावंडाकडे तुच्छ नजरेने पाहत होतं. आणि स्वतःला शहाणी समजणारी माणसं तर संन्यासाच्या कार्ट्या म्हणून माऊलींना हिनवत होते. एवढं भयान वादळ माऊलींच्या जीवनामध्ये निर्माण झालं. माऊलींची अवस्था पाहून क्रूर माणसाच्या हृदयाला देखील पाझर फुटत नव्हता. परंतु नवल वाटेल नियतीचा खेळ पाहणारे यमराजाची छाती सुद्धा धडधडत होती हो. 4 दिवस या चिमुकल्या लेकरांनी बिना अन्न पाण्याचे घालवले. परंतु 5व्या दिवशी मात्र जगाच्या माऊलींना भावंडाच्या पोटातली आग बघवेना. माझ्या माऊलींनी हातामध्ये झोळी घेतली आणि जगाची माऊली आळंदीमध्ये भिक्षा मागू लागली. कोमल अंतकरणाच्या स्त्रिया माऊलींना भरभरून भिक्षा देई. कुणी पतीची नजर चुकून भिक्षा देई, कुणी सासूची नजर चुकून भिक्षा देई. त्यामध्ये कुणी माय बापाची उपेक्षा करणाऱ्या शब्दांनी माऊलींचा अपमान करी. ऐका, ही सर्व प्रकारची भिक्षा घेऊन
माऊली सिद्ध बेटाकडे आले, इंद्रायणी मातेजवळ आले आणि दोन्ही हात जोडले. अंतकरण गहीवरून आलं, डोळ्यामधून अश्रुधारा सुरू झाल्या. काय करावं काही सुचत नव्हतं. कसं बस स्वतःला सावरलं, मुठींनी डोळे पुसले आणि स्वतःला सावरत माऊली पुढे निघणार, तोच कुणीतरी मागून झोळी ओढली. मागे वळून पाहिलं तर आळंदीतील मुले ज्ञान्या ज्ञान्या म्हणून माऊलींना हिणवू लागले, माऊलींची झोळी ओढू लागले. पण त्या झोळीतील पीठ खाली सांडू नये म्हणून माऊलींचा प्राण तळमळत होता. कासावीस प्राण मन तळमळी, कासावीस प्राण मन तळमळी. माऊलींना काय करावं काही सुचत नव्हतं महाराज. त्या झोळीतलं पीठ सांडू नये म्हणून माझ्या माऊलींचा जीव तळमळत होता. कशी बशी मुलांच्या तावडीतून झोळी वाचवली, पण तेवढ्यामध्ये एक धिप्पाड देहाचा, पायामध्ये जोडे घातलेले, मिशाचे आकडे काढलेले, शेंडी वाढलेली असा क्रूर हृदयाचा विसोबासाठी माऊलींच्या समोर येऊन उभा राहिला. आता जगाचे घाम पुसणारे माऊली, जगाचा घाम पुसणारे माऊली, पण माऊलींना सुद्धा दरदरून घाम फुटला. कारण विचार केला, मुलांपासून झोळी वाचवली, पण आता या विषासारख्या विसोबा चाट्यापासून झोळी वाचवावी कशी, करावं काय. तेवढ्यात विसोबासाठी बोलायला लागला, का रे ज्ञान्या, अरे तुझं तोंड जरी पाहिलं तरी आमचा दिवस खराब जातोय आणि रोज भिक्षेचं निमित्त करून तुमचं तोंड दाखवण्याकरता आळंदीमध्ये येता. अरे लाजा वाटत नाहीत का तुम्हाला? तुम्ही सुद्धा माय बापासारखे पापी आहात, तुम्हाला सुद्धा जगण्याचा अधिकार नाही. महाराज ज्ञानोबारायांनी विचार केला, पशुपक्ष्यांना जगण्याचा अधिकार आहे, मग आम्ही असं कोणतं पाप केलं की आम्हाला जगण्याचा अधिकार नाही. पण आता पुढच्या व्यक्तीला विरोध करावा, कुणाच्या बळावर, कुणाच्या आधारावर? मायबाप नाहीत आपल्याला, काय करावं. तेवढ्यात विसोबासाठी बोलायला लागला, ज्ञान्या, अरे थांब ज्ञान्या, तुला आज अशी अद्दल घडवतो की आळंदीमध्ये पाय ठेवण्याची हिंमत सुद्धा तुझी झाली नाही पाहिजे. असं म्हणून विसोबा चाट्यानं माऊलींच्या काखेतली झोळी टरकन ओढली. होतं नव्हतं ते पीठ सुद्धा मातीमध्ये मिसळलं. हो, त्या पिठामध्ये अश्रूचा बांध फुटला. माऊली ढसाढसा रडायला लागले. बरं आता एवढ्यावर तरी थांबावं ना. तो विसोबासाठी एवढ्यावर सुद्धा थांबला नाही. ती खाली मातीमध्ये माखलेली कणिक हातामध्ये घेतली, ते पीठ हातामध्ये घेतलं आणि माऊलींच्या अंगावर टाकत म्हणाला, का रे ज्ञान्या, संन्याशाच्या करट्या, तुला सुद्धा भूक लागते, तुला सुद्धा तहान लागते. असं म्हणून मोठमोठ्याने तो हसू लागला. तेव्हा माऊली रडत रडत त्या ठिकाणी सिद्ध बेटाकडे निघून गेले. आता इथून पुढचा प्रसंग आपल्याला घ्यायचा नाही, आपल्या सर्वांना पुढचा प्रसंग माहीत आहे. मग या उदाहरणातून मला एवढं सांगायचं दादा, अरे ज्या विसोबा चाट्यानं खायला अन्न सुद्धा मिळू दिलं नाही, हो, पदोपदी पावली तिरस्कार केला, अपमान केला, त्या विसोबा चाट्याला देखील माऊलींनी विसोबा चाट्याचा विसोबा खेचर बनवलं आणि ग्रंथामध्ये अजर आवर बनवलं. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य की किती संतांच्या अंतकरणामध्ये दया आहे, की जगाने किती त्रास देऊ द्या, संत जगावर उपकारच करतात. माऊली ज्ञानोबाराय पसायदानामध्ये म्हणतात, जय खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर मिरती वाढवो. मग यातून मला सांगायचं की संतांचे आपल्यावरती फार उपकार आहेत. आणि मग असे संत होते कोण? नाथ बाबा, की ज्यांचा अभंग आपण सेवेकरता निवडला. मग ते नाथ बाबा म्हणतात, बाबा रे, भगवंताच्या नामाचं तुम्ही चिंतन करा. का? कारण भगवंताच्या नामाचं चिंतन केलेलं देवाला काय होतं? आवडतं. तेच नाथ बाबा अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात, आवडे देवासी तोय का प्रकार, आवडे देवासी तोय का प्रकार, आवडे देवासी तोय का प्रकार, आवडे देवासी तोय का प्रकार.
एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस. सर्वात महत्त्वाची गोष्ट त्या ठिकाणी माझ्याच्याने विसरली. आपल्या गावामध्ये ज्यांचं भागवत सुरू आहे अशा हरिभक्त परायण निर्गुणाताई इंगळे महाराज खरं तर त्या माझ्या कीर्तनामध्ये उपस्थित आहेत, हे तर माझं परम भाग्य आहे. माझ्यासारख्या पामरानं त्यांचं नाव तरी काय घ्यावं एवढा तितपत माझा अधिकार सुद्धा नाही, परंतु मोठ्या अंतकरणानं त्या माझ्या कीर्तनामध्ये या ठिकाणी उपस्थित झाल्या. परंतु ताईंना मी बघितलं नाही म्हणून त्यांची क्षमा मागते, त्यांचं नाव विसरून राहिलं. एकदा ताईंकरता सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. अशा हरिभक्त परायण निर्गुणा ताई की ज्यांच्या मुखारविंदातून 7 दिवस आपण भागवत कथेचं श्रवण करणार आहोत. ताईंचे देखील अंतकरणापासून धन्यवाद मानते. काय चालू होतं आपलं? पुरुष मंडळ झोपले का तुम्ही? जागे आहात ना? काय चालू होतं आपलं? कीर्तन तर म्हणा कमीत कमी. विढाला विढाला आवडे देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस. नाथ बाबा म्हणतात की त्या भगवंताच्या नामाचं चिंतन करा, ते भगवंताला आवडतं. आता असं कोण सांगतंय की ज्यांच्या घरी भगवान परमात्मा जगाचा चालक मालक 36 वर्ष राबला. कावडीने पाणी जा घरी चक्र पाणी वाहे. महाराज भगवान परमात्मा नाथांच्या घरी 36 वर्ष राबला. पण भगवंताविषयी जर सांगायचं झालं ना, ऐका, त्या भगवंताचा स्वभाव आहे तो फुकट कुणाचं काम करत नाही. कोण? भगवंत फुकट कुणाचा काटा सुद्धा काढत नाही. मग नाथांच्या घरी राबलाच कसा? आता बरं भगवंताचं बाजूला राहू द्या, तुमच्या आमच्या विषयी जर सांगायचं झालं